नमस्कार. उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. हिंदू धर्मात या दिवसाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तुम्ही उद्या उपवास नाही केला तरीही चालेल. 21 तांदूळाचा करा हा अत्यंत प्रभावी उपाय. सर्व कष्ट दूर होतील आणि बाप्पांचे आशीर्वाद मिळतील. त्याबरोबरच तुमची प्रगती होणार आहे. तर असा कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे 21 तांदूळाचा आणि उद्या कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. असे मानले जाते की एका अंगारकी चतुर्थीचा विधिवत उपवास केल्याने वर्षभरातील 21 संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे पुण्यफळ प्राप्त होत असते. हा दिवस गणपती आणि मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याने या दिवशी केलेली उपासना कुंडलीतील मंगळ दोष हा दूर करण्यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी देखील अत्यंत फलदायी ठरत असते. श्री गणेशाची उपासना केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सुखसमृद्धी घरामध्ये येत असते. तर या दिवशी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतरच उपवास सोडायचा आहे. तर चंद्रोदयाची वेळ काय आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूयात. मित्रांनो, हा उद्याचा दिवस साधासुद्धा दिवस नाही आहे. खूप महत्त्वाचा दिवस आहे. पौराणिक कथेनुसार भारद्वाज ऋषींचे पुत्र अंगारक म्हणजेच मंगळदेव यांनी गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना वर दिला की इथून पुढे जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी म्हणून ओळखली जाईल आणि त्या दिवशी केलेले व्रत देखील विशेष फळ देणारे असणार आहे. म्हणूनच तुम्हाला या दिवशी हा तांदूळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तुम्ही उद्याच्या या शुभ दिवशी जर काही उपाय केले तर कर्जमुक्ती मिळते, कामातील अडथळे दूर होतात. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे त्यांना शांती मिळते. सर्वच तुम्ही जे मनोभावे सेवा करणार आहे त्याची तुम्हाला नक्कीच प्रचिती येणार आहे. तर मी तुम्हाला आत्ता सांगितलेले आहे, अंगारक नावाचा जो भारद्वाज ऋषीचा मुलगा होता त्याची गणेशावर निस्सीम भक्ती होती. बघा तुम्ही, जेव्हा त्यांनी तपश्चर्या केली, कठोर तपश्चर्या करून ध्यान साधना मनोभावे केली तर गणपती बाप्पा त्याला प्रसन्न झाले. कारण गणपती बाप्पाचे नामस्मरण आणि त्यांची सेवा जितकी जास्तीत जास्त कराल तितके तुम्हाला लवकर कोणत्याही गोष्टीचे फळ हे प्राप्त होते. अंगारकाच्या खडतळ तपश्चर्येनंतर प्रसन्न होऊन गणपती बाप्पांनी त्यांना माघ वद्य चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच मंगळवार होता त्या दिवशी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. गणपतीने त्याला विचारले, बाळा तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे, तुला काय पाहिजे, काय हवं आहे? तेव्हा अंगारकने गणपतीकडे 2 वर मागितले. पहिला म्हणजे त्याला देवामध्ये स्थान मिळावे, त्याचे नाव अजरामर राहावे आणि दुसरे म्हणजे ज्या दिवशी तो गणपतीला भेटला तो वार होता मंगळवार आणि चतुर्थीचा योग होता, त्यामुळे तो दिवस अत्यंत पवित्र मानला जावा. तर गणपतीने त्याला आशीर्वाद दिला की हे अंगारका, तुझे नाव मंगळ म्हणून प्रसिद्ध होईल, तू आकाशात ग्रहाच्या रूपात स्थान मिळवशील. तसेच जेव्हा जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तेव्हा अंगारकी चतुर्थी म्हटली जाईल. जो कोणी या दिवशी व्रत करेल त्याला वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळेल, त्याचे सर्व संकटे दूर होतील आणि तेव्हापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी असे म्हणतात. तर तुम्हाला कळाले असेल की किती महत्त्व आहे. तुम्ही जर मनोभावे सेवा साधना केली तर त्याची नक्कीच तुम्हाला प्रचितीही मिळते आणि लवकर यश देखील मिळते. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर होतात. तर तुम्हाला हा साधा, सोपा आणि खूप प्रभावी फक्त 21 तांदूळांचा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल, खूप कष्ट करूनही तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नसेल, यश मिळत नसेल, कीर्ती प्राप्त होत नसेल, नेहमी तुमच्या आयुष्यात कष्टच असतील, तर कष्ट दूर करणाराच हा उपाय ठरणार आहे. साक्षात बाप्पांचे आशीर्वाद मिळतील. जसे अंगारकला मिळाले तसेच तुम्हाला देखील आशीर्वाद मिळतील आणि प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील. तर फक्त 21 तांदूळ आपल्याला यासाठी लागणार आहेत. आणि हा उपाय कधी करायचा आहे तर उद्या तुम्ही सकाळपासून ते दिवसभर कधीही करू शकता. तर रात्री तुम्ही चंद्रोदयाच्या वेळेपर्यंत हा उपाय कधीही करता येणार आहे तुम्हाला. चंद्रोदयाची वेळ काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर गणेश पूजेमध्ये विशेषतः चतुर्थीला तांदूळ म्हणजे अक्षताचा वापर करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तांदूळ हा समृद्धी, शुद्धता आणि अखंडतेचे प्रतीक मानला जातो. तर चतुर्थीच्या पूजेमध्ये तांदूळाचे महत्त्व हे खूप जास्त असल्यामुळे अक्षत म्हणजे ज्याचा क्षय होत नाही अशा अक्षता, पूजेत अखंड न तुटलेले तांदूळ वापरले जे जीवनातील अखंड सुख आणि पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते. म्हणून आपल्याला उद्या या तांदूळाचा उपाय करायचा आहे. त्यासोबतच धार्मिक मान्यतेनुसार अक्षतांमध्ये देवतेचे सात्विक तत्वे आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता असते. मूर्तीच्या खाली तांदूळ पसरवल्याने म्हणजे त्यांना तांदूळाचे आसन दिल्याने त्यातील सर्व दैवी लहरी या संपूर्ण घरामध्ये संक्रमित होत असतात अशी देखील मान्यता आहे. बघा तांदूळाचे किती सारे महत्त्व आहे.
त्यासोबतच समृद्धीचे स्वागत करण्यासाठी देखील गणपती बाप्पाची स्थापना करताना किंवा त्याचे स्वागत करताना मूर्तीवर हळद कुंकू मिश्रित अक्षता टाकले जातात, जे आनंद आणि समृद्धीचे आगमन दर्शवत असते. त्यासोबतच काही ठिकाणी पूजेच्या ठिकाणी तांदूळाचा वापर करून अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक काढले जाते, ज्यामुळे पूजेचे स्थान हे पवित्र होत असते. गणपतीचा अत्यंत प्रिय नैवेद्य म्हणजे मोदक. हा प्रामुख्याने तांदूळाच्या पिठापासूनच बनवला जातो. पौराणिक कथेनुसार जेव्हा कुबेराने गणपतीला जेवायला बोलवले होते, तेव्हा गणपतीची भूक शांत होत नव्हती. शेवटी महादेवाच्या सांगण्यानुसार कुबेराने भक्तिभावाने मूठभर लाह्या दिल्या आणि त्या खाल्ल्यानंतर गणपतीची भूक ही शांत झाली. त्यामुळे चतुर्थीला गणपती बाप्पांना लाह्यांचा नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आहे. तर उद्या तुम्हाला तांदूळाचा हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, त्यांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तने देणे शक्य झाली तर आवर्जून द्यायचे आहेत किंवा एक आवर्तन तरी द्यावे. ओम गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे. गणपती बाप्पांना फार काही सेवा गरजेची नाही आहे. त्यांना मनोभावे फक्त तुम्ही त्यांचा मंत्र जप केला, गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले, गणपती स्तोत्राचे पठण केले तर ते लवकरात लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. अगदी लहानातल्या लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे हे देवता खूप लवकर प्रसन्न होणारे आहेत. मी अत्यंत साधे सोपे उपाय जरी केले आणि साध्या सोप्या सेवा जरी केल्या तर साक्षात गणपती बाप्पा तुम्हाला लवकर प्रसन्न होऊन तुमच्या घरातील सर्व कष्ट दूर करणार आहेत, प्रगतीचे मार्ग मोकळे करणार आहेत आणि बाप्पांचे आशीर्वाद कायम तुमच्यावर राहतील. कारण मी तुम्हाला सांगितलेले आहे, सर्वात लवकर प्रसन्न होणारे कोणते देव असेल तर ते फक्त गणपती बाप्पाच आहेत. इच्छापूर्ती करणारे देखील आणि सर्व संकटातून दूर करणारे देखील गणपती बाप्पाच हे दैवत आहे. त्यामुळे तुम्ही उद्याचा हा अत्यंत शुभ दिवस अजिबात सोडू नका. वेळात वेळ काढून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगितलेले आहे दिवसभरात कधीही करू शकता आणि सोपा देखील आहे. आणि तांदूळ हे तर प्रत्येकाच्या घरी असतातच, म्हणून तुम्हाला हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात आणि त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी काही सेवा करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला नशिबाची देखील साथ मिळणे खूप गरजेचे असते आणि नशिबाची साथ मिळण्यासाठीच तुम्हाला देवाची सेवा करणे देखील महत्त्वाचे असते. तर तुम्ही सकाळी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा देखील लावायचा आहे, तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर जास्वंदाची फुले, दुर्वा वाहायचे आहेत, हळद कुंकू अक्षता फुले दुर्वा वाहून नमस्कार करायचा आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी देखील तुम्हाला मोदकाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. तर तुम्हाला अशी विशेष विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता किंवा मग कधीही केला तरीही चालेल, पण त्यावेळेला फक्त देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा. आता हा उपाय आपल्याला गणपती बाप्पांच्या समोरच करायचा आहे. ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल, त्यांनी समोर बसून हा उपाय करा. नसेल तर उद्या तुम्ही आवर्जून गणपती बाप्पांची मूर्ती ही घरी आणायचीच आहे. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला इथे 21 तांदूळ घ्यायचे आहेत, ज्याला आपण अक्षता म्हणत असतो. अक्षता ह्या भरभराटीचे प्रतीक आहेत, त्यामुळे तुम्हाला 21 तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या अक्षतांना म्हणजेच तांदूळाला हळद आणि कुंकू लावून लाल पिवळ्या रंगाच्या बनवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. लिंबू हे पिवळसर घ्यायचं आहे, फ्रेश घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला लाल पेनाने तुमची जी काही इच्छा आहे त्या लिंबावर लिहायची आहे. जी काही इच्छा असो, धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, इच्छापूर्ती कोणतीही असो, कर्जमुक्ती, अशा शत्रुत्रास नष्ट होण्यासाठी अशा कोणत्याही इच्छा असो त्या 1 ते 2 शब्दामध्ये त्यावर लिहायच्या आहेत. त्यानंतर हे लिंबू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. 3 वेळेला गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे, 1 वेळेला गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि ओम गणपते नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. त्यानंतर हे लिंबू जे आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या मागे ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, हे समोर ठेवायचं नाही आहे, तर मागे ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता, जास्वंदाचे फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. ज्यावेळेला तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेला पुन्हा एकदा तुम्हाला हळद कुंकू अक्षता, दुर्वा, फुले अर्पण करायचे आहेत. म्हणजे तुम्ही सकाळी केलेले असतील पण उपायाच्या वेळेला देखील करायचे आहेत. तर तुम्ही ज्या 21 अक्षता घेतलेल्या आहेत, ज्या लाल पिवळ्या रंगाच्या बनवून घेतलेल्या आहेत, त्यातील एक तांदूळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे. उजव्या हातामध्ये तांदूळ घेऊन तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र असा आहे, इदम अक्षदम ओम गणपते नमः. इदम अक्षदम ओम गणपते नमः हा मंत्र म्हणून 1 अक्षता गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे. अशा 1-1 अक्षता अर्पण करत तो मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे. असे 21 वेळेला म्हणायचा आहे.
हे 21 तांदूळ वाहून झाल्यानंतर 21 वेळेला हा मंत्र सोबतच म्हणायचा आहे. त्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहेत, नमस्कार करायचा आहे आणि पुन्हा एकदा ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. तर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तिथे गणपती बाप्पांसमोर व्यक्त करायची आहे, जी तुम्ही त्या लिंबावर लिहिलेली आहे ती व्यक्त केली तरीही चालते. त्यानंतर दिवसभर तुम्हाला त्या अक्षता तशाच गणपती बाप्पांसमोर राहू द्यायच्या आहेत. लिंबू देखील तसेच राहू द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ते लिंबू तिथून उचलायचे आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे किंवा मग तुम्ही निर्मल्यामध्ये देखील टाकू शकता. त्यासोबतच ज्या अक्षता आहेत त्या तुम्हाला एखाद्या कोऱ्या कपड्यामध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये त्याची पुडी बांधून तुम्ही त्या देवघरामध्ये ठेवल्यात तरीही चालेल किंवा मग तुम्ही तिजोरीमध्ये ठेवल्यात तरीही चालेल. आणि तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असाल त्यावेळेला तुम्हाला ती पुडी सोबत घेऊन जायची आहे किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवली तरीही चालेल. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे. या अक्षतांमध्ये एक दैवी शक्ती असते, सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये असतात. तुम्ही जेव्हा ह्या अशा अक्षता सोबत घेऊन तुम्ही कोणत्याही कामासाठी जाल, तुमचे पती देखील कोणत्या व्यवहारासाठी, उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. कुठं व्यवहारासाठी जात असतील, कधी घर बुक करायला, कधी गाडी किंवा मग नोकरीसाठी देखील विशेष संधीसाठी जात असतील तर त्यावेळेला तुम्ही ह्या अक्षता त्यांच्यासोबत द्यायच्या आहेत. तुमच्या कामातील सर्व अडथळे हे दूर होणार आहेत. प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल. खूप प्रभावी ह्या अशा अक्षता असतात. ह्या अक्षता म्हणजे एक प्रकारचे तुम्ही गणपती बाप्पांचे आशीर्वादच सोबत घेऊन जात असतात, इतक्या त्या महत्त्वाच्या असतात. अभिमंत्रित केलेल्या ह्या अक्षता तुम्हाला फक्त याचे काही नियम पाळायचे आहेत. तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. आणि जेव्हा तुम्ही कामाला बाहेर जात आहात त्यावेळेला देखील तुम्ही शुद्धतेने जात असाल तर त्यावेळेलाच तुम्हाला ह्या अक्षता सोबत नेता येणार आहेत. तुम्हाला मासिक धर्म असेल तर ह्या अक्षता तुम्हाला सोबत नेता येणार नाही, कारण त्याची सात्विकता तेवढ्या प्रमाणामध्ये त्यात राहत नसते. हे तुम्हाला मनोभावे नियम पाळायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही हा नियम पाळून योग्यरित्या ह्या अक्षतांचा उपयोग कराल, नक्कीच बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. तुमचे सर्व काम, ज्या कामासाठी तुम्ही हे सोबत घेऊन जाणार ते काम तुमचे 100% पूर्ण झालेले असणारच आहे. तर नक्की हा उपाय करा. चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 10:18 आणि तुमच्या एरियानुसार 5-10 मिनिटांचा फरक हा पडत असतो. त्यावेळेला तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडायचा आहे. चंद्राची पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, आरती करायची आहे, मोदकाचा नैवेद्य अर्पण करून उपवास सोडायचा आहे. हा उपाय तुम्ही चंद्रोदयाच्या या वेळेपर्यंत कधीही करू शकता. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.